आता बातमी आहे मुंबईकरांची चिंता वाढवणारी। मुंबईमध्ये पाणी कपात सुरू असून मुंबईकरांवर पाणी संकट कायम आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये केवळ 12% पुरेल इतकाच जलसाठा शिल्लक राहिलाय। हे पाणी मुंबईकरांना केवळ महिनाभर पुरेल इतकंच आहे। अप्पर वैतरणा धरणामधील उपयुक्त पाणीसाठा हा शून्यावर गेलाय आणि त्यामुळे लवकर पाऊस आला नाही तर मुंबईकरांवरचं पाणी संकट हे आणखी भीषण होण्याची शक्यता आहे। तर सध्या पाऊस राज्यामध्ये आलेला आहे, मात्र तो पूर्णपणे सक्रिय झालेला नाहीये। मुंबईमध्ये अद्यापही मान्सूनची प्रतीक्षा आहे आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांवर जे पाणी संकट आहे ते येत्या काळात आणखी तीव्र होईल अशी शक्यता आहे। दरम्यान मुंबईतल्या धरणांमधल्या पाणीसाठ्यावर आपण एक नजर टाकूयात ग्राफिक्समधून। तर आपण पाहतोय भातसा धरण, यामध्ये 43.36% इतका पाणीसाठा आहे। मोडक सागर 32.44%, तुळशी धरण 24.66%, मध्य वैतरणा 14.48%, विहार 11.33%, तानसा 7.15% इतका जलसाठा आहे। तर अप्पर वैतरणामध्ये जलसाठाच नाहीये, 0% इतका जलसाठा आहे।